हॅलो एव्हरीवन, मी आरती वीर आपलं स्वागत करत आहे मार्गदर्शक अकॅडमीमध्ये. आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करत आहोत. साहजिकच तुम्ही सर्व नव्याने तयारी करणारे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला आपला UPSC MPSCचा पॅटर्न तर नक्कीच माहीत असेल. त्यामध्येच सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा किंवा एक मोठा वास्ट असा सब्जेक्ट आपल्याला स्टडी करावा लागतो तो म्हणजे इतिहास. ओके, आता जर UPSC आणि MPSCचा वेटेज जर पाहायला गेलं तर UPSC मध्ये GS1 मेन्सला आपल्याला पाहायला मिळतं इतिहास, ॲज वेल ॲज प्रीला सुद्धा आपल्याला इतिहास पाहायला मिळतं. सेम विथ MPSC, प्री एक्झामला सुद्धा आपल्याला हिस्ट्री स्टडी करावा लागतो आणि मेन्सला सुद्धा स्टडी करावा लागतो. मार्गदर्शक अकॅडमीद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी UPSC लेवलचे मार्गदर्शन मराठीमधून दिले जात आहे. याशिवाय मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत सर्वसमावेशक अशा नोट्स दिल्या जात आहेत. जर आपल्यालाही UPSC व MPSC एक्झामसाठी क्वालिटी एज्युकेशन मिळवायचे असेल तर दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क करा. हॅव अ ग्रेट करिअर. थँक्यू. आता इतिहासाची ओळख आपल्याला करून घेण्यापूर्वी आपल्या एक लक्षात आलंच असेल, जर तुम्ही पॅटर्न बघताय किंवा तुम्ही सिलेबस व्यवस्थित अनालाइज केलेला असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल इथे की इतिहास जो आहे तो कुठेतरी आपल्या जॉग्रफीमुळेच आज जे काही आपण आहोत किंवा जो आपला इतिहास घडलेला आहे त्याला आपल्या जॉग्रफिकल कंडिशन्स काय होत्या, कारणीभूत होत्या. म्हणजे सुरुवातीला जर पाहायला गेलं तर पृथ्वी पूर्णपणे एक बर्फाच्छादित प्रदेश होते. ओके, बर्फाच्छादित प्रदेश, त्या पाठीमागे जर बघायला गेलं तर पूर्णपणे एक वायूचा गोळा जो सॉलिडिफिकेशन झाल्यानंतर खूप जास्त कमी तापमान असल्यामुळे तिथे काय झालं, बर्फ तयार झालं आणि बर्फ पुन्हा मेल्ट होऊ लागलं. जसं ग्लोबल टेम्परेचर थोडंसं रेज होऊ लागलं, ह्या बर्फाचं वितळणं सुरू झालं आणि त्यापासून आपल्याला दोन पार्ट बघायला मिळाले पृथ्वीवर. एक म्हणजे जमीन आणि दुसरं म्हणजे पाणी, ज्याला आपण काय म्हणतो, पॅन्जिया अँड पॅन्थॅलसा. हे तुम्ही जॉग्रफीमध्ये स्टडी केलं असेल. आणि ही जी जमीन होती वेगवेगळ्या कारणांमुळे त्या जमिनीचे तुकडे हे विलग होत गेले आणि त्यापासून खंडांची निर्मिती आपल्याला पाहायला मिळते आणि असे 7 खंड काय झाले, अस्तित्वात आले. आता हे खंड जेव्हा अस्तित्वात आले म्हणजेच ग्लोबल टेम्परेचर असं रेज झालं होतं की जे काय करू शकतील, जीवसृष्टीला निर्माण करू शकतील. आणि म्हणूनच पाण्यामध्ये पहिला सजीव ज्याला आपण काय म्हणतो, प्लांट्स, अमिबापासूनच हे इव्होल्युशन आहे. पण एक इंडिव्हिज्युअली जर आपल्याला नाव घ्यायचं झालं तर आपण प्लांट्स ह्याला इन्क्लूड करू. प्रोड्युसर आहेत ते, निर्माण करते ज्यांना आपण म्हणतो. सो प्लांट्स पहिले अस्तित्वात आले. अगदीच त्याचं स्मॉलर व्हर्जन म्हणजे अमिबापासूनच ते इव्होल्युशनची प्रक्रिया आहे. आणि अशा पद्धतीने प्लांट्स जेव्हा आले त्याचबरोबर काही छोटे मोठे ॲनिमल्स सुद्धा क्रिएट होऊ लागले. मिलियन्स ऑफ इयर्स लागले याला. असं नाही की काही वर्षातच हे सगळं घडले. ओके, मिलियन्स ऑफ इयर्स लागले ह्या सगळ्या घडामोडींना. आणि अशा पद्धतीने माणसाची एक जर्नी सुरू झाली. ह्या ॲनिमल्स पैकीच आपण सुद्धा एक आहोत, होमो सेपियन. आणि आपली जर्नी आपल्या जॉग्रफी बरोबर किंवा आपल्या इतिहासाबरोबर हळूहळू पुढे उलगडत जाणार आहे. ओके, आता काहींना हा विषय खूप कंटाळवाना वाटत असेल, काहींना हा विषय खूप इंटरेस्टिंग स्टोरी सारखा वाटत असेल, काही क्युरियस माइंडचे असतील तर त्यांना क्युरिओसिटीमुळे शिकून घ्यावं असं वाटत असेल, तर काही विद्यार्थ्यांनी एक्झामचं वेटेज बघून या विषयाला शिकायचं ठरवलं असेल. तर तुम्हाला एक गोष्ट मी इथे सांगते की इतिहास जाणून घेतल्याने आपल्या व्यक्तिमत्वात सुद्धा खूप मोठा फरक पडणार आहे. कारण बऱ्याचशा ज्या गोष्टी आता आपल्याला समाजात प्रचलित दिसतात त्या अशा का आहेत यांची उत्तर आपल्याला इतिहास देणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. फक्त इतिहास या विषयात नाही तर आपला जो GS4 आहे, इथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड, मग आपली सोशल लाईफ किंवा इंडियन सोसायटी जी तुम्ही शिकाल ते तिथे तुम्ही काय कराल, इम्प्लिमेंट कराल. एक ऑप्टिमिस्टिक सोल्युशन तुम्ही तिकडे केस स्टडीज मध्ये सुद्धा देऊ शकाल. आणि म्हणूनच इतिहास हा एक इंटरेस्टिंग विषय आहे आणि त्याला खूप इंटरेस्टिंग वेने आपल्याला शिकायचंय. ओके, तर चला सुरू करूयात आपल्या या प्रवासाला. सर्वात आधी आता मी इथे चित्र दिलेलं आहे की माणसाचं जे इव्होल्युशन आहे ते कशा पद्धतीने झालेलं आहे. म्हणजे सुरुवातीचा माणूस अगदी पाठीत बाक असलेला तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर तो हळूहळू थोडा सरळ होत जाऊन हा जो माणूस आहे तो होमो सेपियन कॅटेगरीचा आहे. ओके, कोणत्या, होमो सेपियन कॅटेगरीचा. आता ही एक इव्होल्युशनरी प्रक्रिया आहे. ओके, आणि हे इव्होल्युशन तुम्हाला सायन्समध्ये पण शिकायला मिळेल. त्यामुळे मी या विषयावर इथे जास्त बोलत नाहीये. फक्त एक जर्नी लक्षात घ्या की ही काय झाली, एका वर्षाची जर्नी नव्हती किंवा काही दिवसांची जर्नी नव्हती. मिलियन्स ऑफ इयर्स लागले या सगळ्या प्रवासाला.
आणि याच्यातूनच आपण हळूहळू घडत गेलो, हळूहळू शिकत गेलो आणि त्या शिकण्यानेच आजपर्यंत आता जसे आपण आहोत ते आपण तयार झालेलो आहोत. ओके, आपण असे आहोत म्हणजे काय, तर मग आपली आयडिओलॉजी, आपली विचार करण्याची पद्धत, ओके, आपलं जे राहणीमान आहे ते, लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणू, आपलं जे एक पूर्णपणे जे काही आपण आज प्रगती केलेली आहे, वैज्ञानिक प्रगती असेल, इतर आपल्या सोशल पॅरामीटरमध्ये आपण ज्या प्रगती साधलेली आहे, ती प्रगती कशामध्ये दडलेली आहे किंवा त्या प्रगतीसाठी कारणीभूत काय आहे, तर आपला इतिहास कारणीभूत आहे. ओके, तर चला सुरुवात करूयात की नेमका हा शब्द, ह्या शब्दाचा पहिले आपल्याला काय बघावा लागेल, उगम. नेमका शब्दाचा उगम कुठून झाला, काय अर्थ आहे या शब्दाचा, कारण जर आपण इतिहासाचा अर्थ समजून घेतला, ह्या शब्दाचा अर्थ समजून घेतला, तर पुढे आपल्याला ज्या काही तुम्ही लेक्चर्सची ही सिरीज कंप्लीट करणार आहात त्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला महत्त्व समजून येईल. ओके, सो हिस्ट्री म्हणजे काय, तर हिस्टोरिया ह्या ग्रीक शब्दापासून काय बनला, वर्ड हिस्ट्री हा शब्द तयार झाला, ज्याचा अर्थ इन्क्वायरी. इन्क्वायरी म्हणजेच काय, तर एखाद्या गोष्टीबद्दल जाणून घेणं, बरोबर की नाही, तपास करणं आपण ज्याला मराठीत म्हणतो, एखाद्या गोष्टीचा तपास करणं, आणि तपास करण्यासाठी आपल्याला काय हवे असतात, पुरावे हवे असतात, आणि त्या पुराव्यांच्या आधारेच आपण काय करतो, गोष्टींचा तपास करतो. इथे मी तुम्हाला 2 डेफिनेशन सुद्धा दिलेल्या आहेत इतिहासाच्या. कोणत्या 2 डेफिनेशन आहेत, हिस्ट्री स्टडी अँड डॉक्युमेंटेशन ऑफ ह्युमन पास्ट. माणसाच्या भूतकाळाचं काय आहे, हे दस्तऐवज आहे इतिहास म्हणजे. ओके, आता माणसाचा भूतकाळ म्हणजे काय, भूतकाळ म्हणजे काय, तर गेलेली एक मोमेंट, एक क्षण, हा काय आहे, आपला इतिहास आहे. आपण आता हे लेक्चर ऐकताय, यापूर्वी तुम्ही जे काही करत होतात, ज्या काही ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व होतात, तो तुमचा काय झाला, इतिहास झाला. आता चालू आहे तो वर्तमान, आणि पुढे असणार आहे तो भविष्य. सो अशा पद्धतीने आपल्या गेलेला एक क्षण म्हणजे काय झाला, इतिहास झाला. तर हेच इथं सांगितलेलं आहे. पण अशा क्षणांचं काय दिलेलं आहे इथे, डॉक्युमेंटेशन. माणसाच्या गेलेल्या क्षणांचं म्हणजेच भूतकाळाचं काय, दस्तऐवजीकरण, त्याला काय म्हणतो आपण, इतिहास म्हणतो. त्याचबरोबर हिस्ट्री इज द कंटिन्युटी ऑफ पास्ट इव्हेंट्स, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण का, कंटिन्युटी आणि पास्ट इव्हेंट हे 2 शब्द बघा, याचं कारण काय. आता कंटिन्युटी म्हणजे काय, अशी काही ती एक हे नव्हती, तुकड्या तुकड्यात विभागलेलं नाहीये, एक इंटरकनेक्टेड नेटवर्क आहे, बरोबर. सुरुवातीपासून आपण जसे जसे घडत आलोत ना, तर काळ जो आहे तो एकमेकाशी जोडलेला आहे. आपल्याला त्यापूर्वी कॅलेंडरचं ज्ञान नव्हतं, त्यामुळे आपण सांगू शकत नाही की या दिवशी ही घटना अशी झालेली आहे. आपण हे काय लावलेले आहेत, अंदाज लावलेले आहेत, कार्बन डेटिंग मेथड सारखा मेथडचा वापर करून. पुढे त्याच्याबद्दल आपण शिकणारच आहोत. आणि दुसरं म्हणजे पास्ट इव्हेंट्स. तर साहजिकच सर्व काही काय होत्या, घडामोडी होत्या, जे काही आपण करत होतो त्याला आपण काय म्हणणार, पास्ट इव्हेंट्स म्हणणार. आणि अशा पास्ट इव्हेंट कंटिन्युअसली घडत होत्या, ह्या घडामोडी कंटिन्युअसली घडत होत्या. तर थोडक्यात इतिहास म्हणजे काय, तर कंटिन्युटी ऑफ पास्ट इव्हेंट्स, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, याच्या पुढे जर आपण पाहायला गेलं तर इतिहासाचा जो पहिला वापर किंवा हे दस्तऐवजीकरण जे आहे ते कुणी केलं, तर त्याचं श्रेय जातं हेरोडोटस यांना. हेरोडोटस यांनी काय केलं, एक ग्रीको पर्शियन वॉरवर पुस्तक लिहिलं, ज्याचं नाव होतं हिस्टरीज. ओके, आणि हे कोण होते, हेरोडोटस ग्रीक हिस्टोरियन होते. आता जेव्हा ह्या संस्कृती सुद्धा खूप जुन्या आहेत, ग्रीक, मेसोपोटेमियन, जशी आपण आपल्या सिंधू संस्कृतीबद्दल अभिमानाने म्हणतो, तशा जागतिक दृष्ट्या ह्या संस्कृती सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. आणि इथेच बरेचसे फिलॉसॉफर, जसं पुढे तुम्ही अरिस्टॉटल वगैरे यांची नावं ऐकत जाल, तर बरेचसे फिलॉसॉफर हे काय आहेत, ग्रीक रिजन मधून आपल्याला, ग्रीस मधून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सो हे ग्रीको पर्शियन वॉर जे झालेला त्याबद्दल त्यांनी पुस्तक लिहिलं, हिस्टरीज नाव दिलं त्या पुस्तकाला. याच्यामध्ये त्यांनी काय केलं की व्यवस्थित म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन केलं, ज्या हिस्टॉरिकल इव्हेंट होत्या त्यांच्या, म्हणजे प्रॉपर पद्धतीने मांडणी केली आणि त्याला लिखित स्वरूपात मांडलं. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, त्यांनी लिहिलेलं हिस्टरीज हे पुस्तक, ज्याच्यामध्ये काय माहिती दिलेली, ग्रीको पर्शियन वॉरची. आणि त्यानंतर आपला इतिहास, आता हे तर झालं वर्ल्ड वाईड, बरोबर, हे जगाबद्दल लिहिलेलं आहे ना, हे ग्रीको पर्शियन म्हणजे ग्रीस आणि पर्शिया तिकडचा रिजन झाला, ते जगाबद्दल माहिती देणारं पुस्तक ठरलं, म्हणून जागतिक दृष्ट्या त्याला आपण फादर ऑफ हिस्ट्री म्हणू, फादर ऑफ हिस्ट्री इन द वर्ल्ड, बरोबर. जगामध्ये कोण आहे जनक इतिहासाचा, तर हेरोडोटस.
पण भारताचा सुद्धा एक ऐतिहासिक वारसा आहे, ऐतिहासिक पूर्णपणे दस्तऐवज आहे, आणि याची सुरुवात दस्तऐवजीकरणाची कुणी केली तर त्याचं श्रेय जातं मेगास्थेनीस यांना. हे सुद्धा ग्रीक हिस्टोरियन होते आणि त्यांनी इंडिका हे पुस्तक लिहिलं. आता ग्रीक हिस्टोरियन असून त्यांनी भारताच्या इतिहासाचे जनक आपण का म्हणतोय, तर त्यांनी काय केलं, पहिल्यांदा आपल्याकडे मौर्य साम्राज्य होतं, तर मौर्य साम्राज्याच्या इतिहासावर त्यांनी काय केलं, बरेचसे लेखी पुरावे तयार करून ठेवले. आणि मग इथं भारतात कसे आले, त्यांनी कसं लिहिलं मौर्य साम्राज्याच्या इतिहासाबद्दल, तर ते अँबॅसिडर म्हणून आलेले, एक दूत म्हणून इथं आलेले भारतामध्ये, आणि म्हणून त्यांनी पुस्तकाला नाव सुद्धा इंडिका हे दिलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने त्यांनी काय केलं, इंडिका हे पुस्तक लिहिलं, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की भारत एक चौकोनी प्रकारचा क्वाड्रिलॅटरल असा काय आहे प्रदेश आहे. इथले जे कास्ट सिस्टम वगैरे जी आहे तेव्हा 7 ग्रुपमध्ये विभागलेली कास्ट सिस्टम त्यांनी दाखवून दिलेली. लोकांचं जे राहणीमान आहे, जे प्राण्यांपासून बनवलेले जे कपडे आहेत त्या पद्धतीचा पेहराव घालायचे. त्यानंतर राईस आणि व्हीट सारखं प्रोडक्शन इथं व्हायचं. भात हा उकडलेला तेव्हापासून आपण जो स्टीम राईस जो म्हणतो आता, तो तेव्हापासून त्यांनी लेखनामध्ये फूडमध्ये त्यांनी हे इन्क्लूड केलेलं होतं. आणि इतर बऱ्याचशा गोष्टी त्यांनी काय केलेला, समावेश केलेला. म्हणजे प्रदेश अगदी कुठून कोणत्या नद्या, इंडसच्या तिथून ची माहिती ही सगळी त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केली. सो ह्याच्यामुळे आपल्याला एक चांगली माहिती मिळाली आपल्या इतिहासाबद्दल. आता हे पुरावे जे आहेत ते आज ओरिजिनल नाही सापडत आहेत, पण त्याला डेसिफर केलेले, कारण ते तेव्हाच्या ग्रीक लॅटिन भाषेमध्ये असणारे पुरावे होते आणि त्याला डेसिफर केले बऱ्याचशा लोकांनी, आणि त्यांच्यातून आपल्याला ह्या गोष्टींचा उलगडा लागलेला आहे. ओके, आता इथून पुढचा जो आपला पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे की ह्या पास्ट इव्हेंट्स आहेत. ओके, आता ह्या पास्ट इव्हेंट सगळ्या काही एकत्र म्हणू शकणार नाही, बिलियन इयर्स म्हणू शकतो आपण, पूर्णपणे ऐतिहासिक वर्ष ज्यांना म्हणू शकतो, आणि त्यापैकी काही इव्हेंट्स आपल्याला स्टडी करायचे. मग हे वर्गीकरण कसं करायचं, कारण कोणत्या बेसवर करणार वर्गीकरण. काही काळामध्ये तर असा काळ पण होता की जेव्हा लेखी पुरावेच नाहीयेत. ओके, चित्रकला, प्रतिकृती, आर्ट, नाणी ह्यांच्या माध्यमातून पुढे उलगडा लागले. मग नेमका अशा काळाचं आपण जे दस्तऐवजीकरण आहे किंवा त्याला जे डेसिफर रिकन्स्ट्रक्शन करणं आहे इतिहासाला, ते कसं करणार, बरोबर की नाही. सो त्याच्यामुळे आपण काय केलं की इव्हेंट्सच्याच काय केल्या फेजेस किंवा टाइप्स मध्ये डिस्ट्रीब्युशन केलं आपण इव्हेंट्सचं. आणि त्याच्यामध्ये पहिलं आहे प्री हिस्ट्री, सेकंड आहे प्रोटो हिस्ट्री आणि थर्ड आहे हिस्ट्री. आता ह्या तिघांबद्दल जाणून घेऊया. मी इथं काही चित्रही दिलेलं आहे, तुम्हाला व्यवस्थित ऑब्झर्व करून ठेवा. जेव्हा पुढे हा पार्ट आपण कंटिन्यू करणार त्यामध्ये मी तुम्हाला याच गोष्टींच्या बेसवर काय करणार आहे, एक्सप्लेनेशन देणार आहे. ओके, सो आता पुढच्या पार्टकडे वळूयात आपण. सगळ्यात पहिला आपण 3 टाइप्स आपण केले इतिहासाचे, त्यातला आपला पहिला टाइप आहे प्री हिस्ट्री. आता प्री हिस्ट्री म्हणजे काय, तर ज्या वेळेस रायटिंग किंवा स्क्रिप्टचं इन्व्हेन्शन झालेलं नव्हतं, म्हणजे कोणतेच असे लिखित पुरावे आपल्याला त्या काळात पाहायला मिळाले नव्हते. कोणतेच लिखित पुरावे नाहीयेत. मग तुम्ही म्हणाल मॅम लिखित पुरावे नाहीत तर आपण कसं काय याला डेसिफर केलं किंवा कसं काय आपण ह्या काळाला रिकन्स्ट्रक्ट करणार आपल्या हिस्ट्रीमध्ये. सो आपण काय केलं, त्यावेळेसचे लोक जे स्टोन टूल्स वापरत होते ना, त्यावरून आपण इतिहासाचा काय केला, उलगडा लावत गेलो. म्हणजे उदाहरणार्थ जसं जसं तंत्रज्ञान पुढे आपलं जसं जसं काळ पुढे लोटला जाईल, तंत्रज्ञान सुद्धा काय होईल, आणखी विकसित होत जाणार. आणि मग त्यावेळेस लोक काय वापरत होते, तर टूल्स वापरत होते आपल्या संरक्षणासाठी. तर हे जे स्टोन आहे, स्टोन टूल्स कशा पद्धतीचे होते याच्या बेसवर आपण स्टोन एजेस मध्ये हिस्ट्रीला, या काळातल्या इतिहासाला डिवाइड केलं. आणि त्याच्यामध्ये पॅलिओलिथिक पिरियड म्हणजेच ओल्ड स्टोन एज, मिझोलिथिक पिरियड म्हणजे लेट स्टोन एज आणि निओलिथिक पिरियड म्हणजे न्यू स्टोन एज, असं 3 ग्रुपमध्ये वर्गीकरण केलं. याच्याबद्दल आपल्याला पुढे स्पेशल लेक्चरमध्ये पाहायचंय. इथं फक्त हे दाखवून देते की प्री हिस्ट्रीमध्ये कोणता काळ येईल. जेव्हा आपण ते लेक्चर बघणार तुम्हाला लगेच लक्षात येईल की दिस इज द पार्ट ऑफ प्री हिस्ट्री. ओके, याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रॉबर्ट ब्रूस फूड जे आहेत त्यांना फादर ऑफ इंडियन प्री हिस्ट्री असं म्हटलं जाते. आता यांना असं का म्हटलं जातं, यांनी बऱ्याचशा ठिकाणी जिओलॉजिकल सर्वे केले भारतामध्ये. काही ओल्ड प्री हिस्टॉरिक टूल्स जसं की ॲक्सेस वगैरे होतं, ॲक्स, ह्या पद्धतीचे टूल्स आणि इतरही बरेचसे टूल्स त्यांना भेटले, जे आता काय आहेत आपल्या म्युझियम मध्ये स्टोर आहेत. पण ते आपल्या कशाची माहिती देतात, प्री हिस्ट्रीची आपल्या माहिती देतात.
आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगलं काम यांनी केलेलं म्हणून यांना आपण काय म्हणतोय, किंवा पहिल्यांदा यांनी ते जे टूल्स आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या शोधून काढल्या आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, फादर ऑफ इंडियन प्रीहिस्ट्री. ओके, कोणाला? रॉबर्ट ब्रूस फूट यांना. आता बघूयात आपण प्रोटो हिस्ट्री. ओके, आता प्रोटो हिस्ट्री मध्ये जर बघायला गेलं तर जो प्री हिस्ट्री आणि हिस्ट्री यांच्या मधला काळ आहे, मिडल पार्ट जो आहे, पोर्शन जो आहे, तो प्रोटो हिस्ट्रीने व्यापलेला आहे. ओके, यामध्ये जर बघायला गेलं तर कल्चर आणि ऑर्गनायझेशन डेव्हलप झालेल्या नव्हत्या, परंतु इथे काहीतरी लिखित पुरावे मिळाले जे काय करू शकत होते, ज्यांच्यावरून आपण हिस्ट्रीला रिकन्स्ट्रक्ट करू शकत होतो. आणि जे कंटेम्पररी लिटरेट सिव्हिलायझेशन आहे, म्हणजे त्या काळचं जी संस्कृती होती, त्या काळचं जे सभ्यता होती, त्याच्याबद्दल आपल्याला काही प्रमाणात माहिती मिळू शकणारे असे हे पुरावे होते. आता सगळ्याच पुराव्यांचा अर्थ आपल्याला लागलेला नाहीये, कारण काही पुरावे हे कसे होते की ज्यांना आपण डेसिफर करू शकतो अशी जी लँग्वेज आहे, आणि काही असे सुद्धा लिखित पुरावे असणार की जी भाषा आपल्याला ओळखता येत नाही. आज सुद्धा भारतात मध्ये बघितलं तर किती मोठ्या प्रमाणात आपल्याला विविधता आढळते, कितीतरी मोठ्या प्रमाणात. आपण पावलागणिक, प्रदेशागणिक आपली भाषा काय होते, बदलत जाते, राहणीमान बदलत जाते. मग तेव्हा सुद्धा काय असणार आहे, ठिकठिकाणी सारख्या प्रकारची भाषा, सारख्याच प्रकारचं सभ्यता मिळेल का आपल्याला, तर साहजिकच नाही. आणि म्हणूनच आपण काय केलं की ज्या लिखित पुराव्यांच्या आधारे बाबा शोध लागतोय ना, ठीक आहे, त्यावरून आपण डेसिफर केला, आणि काही रिमेन कॉन्स्टंट तसेच राहिलेत ज्यांचा अर्थ किंवा ज्यांचा उलगडा आपल्याला लागत नाही. आणखी काही वर्षांनी जर एक्सकॅव्हेशन झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती होईल, जे उत्खनन आहे ते झालं तर त्याच्यातून माहिती होईल आपल्याला की कशा पद्धतीने ह्या लिखित पुराव्यांचा आधार घेऊन आपला इतिहास रचला गेलेला आहे, किंवा काही नवीन सुद्धा गोष्टी आपल्याला उलगडल्या जातील त्या पुराव्यांच्या माध्यमातून. ओके, सो तरीही प्री हिस्ट्री आणि हिस्ट्री मधला जो काळ आहे, प्रोटो हिस्ट्री, याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, जसं हरप्पन सिव्हिलायझेशन आहे, वेदिक सिव्हिलायझेशन आहे, निओलिथिक आणि कॅल्कोलिथिक कल्चर आहेत. यांच्या माध्यमातून आपल्याला काय होते, आपली प्रोटो हिस्ट्री कळते, आणि हे सुद्धा आपण डिटेल पुढे बघणार आहोत. ओके, यानंतरचा आपला जो पार्ट आहे तो म्हणजे हिस्ट्री. थर्ड जो टाईप आहे इतिहासाच्या इव्हेंटचं तिसरं डिस्ट्रीब्युशन, तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की हिस्ट्री म्हणजे काय, तर स्टडी ऑफ पास्ट आफ्टर इन्व्हेन्शन ऑफ रायटिंग अँड स्टडी ऑफ लिटरेट सोसायटीज. म्हणजे इथे काय होतं, लिटरेट सोसायटीचा स्टडी सुद्धा बेस्ड ऑन रिटन रेकॉर्ड्स केलाय, आणि याच्या मागे आर्किओलॉजिकल सोर्सेस जे आहेत ते महत्वाचा रोल प्ले करतात. आता रिटन रेकॉर्ड्स म्हणजेच काय, जे मॉन्युमेंट्स असतील, इन्स्क्रिप्शन्स असतील, लिहिलेलं, नाण्यांवर काही पंचमार्क कॉइन्स वगैरे असतील, त्यांच्यावर काही लिहिलं गेलेलं, जे इमेजेस शो केले गेलेले असणार आहेत, तर त्याच्या आधारे आपल्याला ह्या लिटरेट सोसायटीचा काय करू शकतो, आपण उलगडा लावू शकतो. ओके, म्हणजे हे काय झालं, हिस्ट्रीचं एक प्रॉपर रिकन्स्ट्रक्शन आपण याच्या पुराव्यांच्या आधारावर करू शकतो, असा हा पार्ट. ओके, पहिलं तर काय होतं, जिथं ज्याला आपण प्री हिस्ट्री म्हणतो, त्याच्यामध्ये कोणतेच रिटन एव्हिडन्स सापडलेले का नाही, शैली जी लेखन शैली आहे तिचा कोणता शोध नव्हता, आणि म्हणून त्याला आपण काय म्हटलं, प्री हिस्ट्री मधला पहिला पार्ट. ओके, देन प्रोटो हिस्ट्री. आता प्रोटो हिस्ट्री बद्दल विचार करायला गेलं तर काही लिखित पुरावे भेटले, त्यांचा काहींचा उलगडा लागतोय, अर्थ लागतोय, तर काही तसेच आहेत ज्यांचा अर्थ लागत नाही, कॉन्स्टंट ते तसेच आपल्याकडे आहेत दस्तऐवज. सो असे दोन्हीही म्हणजे मिश्र एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिसरा जो पार्ट आहे याच्या बाबत जर बोलायचं झालं तर रिटन रेकॉर्ड्स हेच आपल्याला चांगली माहिती देतात, आणि याला आपण कॉन्फिडेंटली काय करू शकतो, मांडू शकतो की तेव्हाची परिस्थिती ही अशी असू शकते. ओके, तर हे तिन्ही प्रकार बघितले, म्हणजे आपल्या इतिहासाच्या ज्या इव्हेंट्स आहेत, आपण डेफिनेशन बघितली होती की स्टडी ऑफ पास्ट इव्हेंट्स, त्या पास्ट इव्हेंट्सला आपण 3 प्रकारात विभागलं. त्याच्यापैकी प्री हिस्ट्री पहिला प्रकार, दुसरा प्रोटो हिस्ट्री, आणि तिसरा हिस्ट्री. ओके, पुढे जाऊयात. आता पुढे आपल्याला महत्वाचा असा पार्ट जाणून घ्यायचा आहे जो शेवटपर्यंत आपल्याला हेल्प करेल पूर्ण इतिहास शिकत असताना, आणि खूप बेसिक आणि समजून घेण्याचा हा पार्ट आहे, तो म्हणजे टाइमलाईन आणि सेंचुरी. ओके, सो आपल्याला इथे जाणून घ्यायची की सेंचुरी काय आणि टाइमलाईन काय. तर सर्वात आधी आपण टाइमलाईन बाबत जाणून घेऊ. टाइमलाईन मध्ये तुम्हाला 2 महत्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, एक तर ग्रेगरियन कॅलेंडर आणि दुसरं शकाज कॅलेंडर. आता जरा कॅलेंडर बद्दल बोलूयात.
कॅलेंडर म्हणजे काय, आपल्या दिवसाचं पूर्ण वर्ष जे आहे, पूर्ण वर्षाचं विभाजन दिवसांमध्ये जिथं आपल्याला मिळतं, त्याच्यानंतर पूर्ण अवर्स मध्ये होतं, अवर्सचं मिनिट मध्ये, सेकंद मध्ये, हा काळ मोजला एक प्रकारे त्यांनी. ओके, हा काळ मोजणं किंवा कोणता आता सध्या चालू असलेला टाइम कोणता आहे हे जे आपल्याला समजते त्याला आपण काय म्हणू, टाइमलाईन म्हणू. ओके, सो आपल्याला डे वाईज डिस्ट्रीब्युशन इथं बघायचंय. आता जवळपास भारतात जर विचार केला तर 30च्या आसपास कॅलेंडर्स आहेत ज्यांचा वापर होतो छोट्या मोठ्या प्रमाणात. पण महत्वाचे जे 2 कॅलेंडर आहेत आपल्या इंडियन हिस्ट्रीचा स्टडी करताना, ते म्हणजे कोणतं, एकतर ग्रेगरियन कॅलेंडर आणि दुसरं म्हणजे शकाज कॅलेंडर. ओके, आता सगळ्यात पहिला पार्ट जो आहे याच्यातला ग्रेगरियन, त्याच्याकडे आपण वळूयात. ग्रेगरियन कॅलेंडर हे नाव का पडलं? हे ग्रेगरियन जे नाव आहे ना, तर ते पोपचं नाव होतं. ओके, ख्रिश्चन लोकांचा धर्मगुरू, ज्यांना आपण काय म्हणू, पोप म्हणू. पोपचं नाव होतं पोप ग्रेगरियन. त्यांनी ह्या कॅलेंडरचं फायनल व्हर्जन आपल्याला अवेलेबल करून दिलं, म्हणून आपण काय म्हणतो की ग्रेगरियन कॅलेंडर. ओके, पूर्ण वर्ल्ड वाईड हे प्रसिद्ध आहे. जगभरामध्ये ग्रेगरियन कॅलेंडर ओळखलं जातं. आणि आपण सुद्धा आता जे डेली आपलं जे पण सर्वायवल आहे किंवा डेली लाईफ मध्ये आपण जे पण वापर करतो ज्या डेजसाठी, पूर्ण वर्षभराच्या नियोजनासाठी, तर ते कोणतं, ग्रेगरियन कॅलेंडर आहे. ओके, गव्हर्नमेंट सुद्धा आपल्या दोन्ही कॅलेंडरचा वापर करताना दिसतात, ग्रेगरियन सुद्धा आणि शके सुद्धा. पण मोस्टली आपलं रिकॉग्नाइज जर कॅलेंडर बोललं की गव्हर्नमेंटचं कॅलेंडर कोणतं आहे, तर शकाज कॅलेंडर आहे. पण वापर आपण जास्त कशाचा करतो, ग्रेगरियन कॅलेंडरचा, कारण ते वर्ल्ड वाईड असल्यामुळे ते एक कारण आहे. ओके, तर आता नेमकं काय आहे ग्रेगरियन कॅलेंडर ते समजून घेऊया. ओके, हे आहे 0. येशू ख्रिस्तांचा जन्म जेव्हा झाला तिथूनचा पुढचा पिरियड याला काय म्हणू लागलो आपण, एडी, येशू ख्रिस्तांचा जन्म. ओके, एडी. एडीचा अर्थ काय होता हे माहित आहे का तुम्हाला, एनो डॉमिनी. म्हणजेच काय, तर इन द इयर ऑफ लॉर्ड, म्हणजे ज्या वर्षी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला तो वर्ष म्हणजे कोणतं, लॉर्डचं, देवाचं वर्ष. आणि म्हणून एना डॉमिनोचा शॉर्ट फॉर्म एडी हा इथे आपण लिहिलेला आहे. आणि दुसरं म्हणजे सीई. ह्या 2 यांनी काय केलं जातं, हा इरा म्हणजे ख्रिश्चन इरा, कारण ख्रिस्तांचा जन्म झाला ना, म्हणून हा ख्रिश्चन इरा. आणि एडी दोन्हीही शॉर्टकटने आपण काय करतो, हे जे डेज आहेत किंवा हे जे इयर्स आहेत ते आपण काउंट करतो. आता हे 0 पासून स्टार्ट होणार, तर आता सध्या रनिंग काय एडी असणार आहे, 2023. ओके, 2023 एडी म्हणजेच काय, वर्ष 2023वे वर्ष. येशू ख्रिस्तांच्या जन्मापासून 1, 2, 3, 4 तर पुढे कंटिन्युअसली 2023 हे जे आज आहे रनिंग मध्ये. ओके, त्यानंतर इकडे BCE असं लिहिलं जातं, म्हणजे बिफोर ख्रिस्टियन इरा. इथे काय आहे, ख्रिश्चन इरा, आणि इथे काय आहे, बिफोर ख्रिश्चन इरा. आणि त्याचबरोबर आता हे बिफोर ख्रिश्चन इरा मध्ये काय होत होतं की एकाच कम्युनिटीचा उल्लेख झालाय आणि जगभरात हे कॅलेंडर वापरलं जाते, म्हणून आता त्याचं रिनेम झालं. आणि ते रिनेम कोणत्या लॉंग फॉर्मने ओळखलं जातं, तर बिफोर कॉमन इरा, म्हणजे कोणतंच एक पर्टिक्युलर रिलिजन वगैरे नको, एक सगळ्यांसाठी कॉमन, साधारण सगळ्यांना इक्वल पाहणारं, म्हणून बिफोर कॉमन इरा असं त्याचं काय केलं आपण, एक लॉंग फॉर्म आता नवीन क्रिएट झालेला आहे. म्हणजे कोणत्याच एका कम्युनिटीला जास्त प्रायोरिटाईज केलं गेलेलं इथे आपल्याला पाहायला मिळत नाही. ओके, सो हे काय झालं की बऱ्याचशा संकल्पना आहेत इतिहासातल्या, त्या काय केल्या पाहिजेत, बदलल्या गेल्या पाहिजेत, काळाच्या गरजेनुसार त्या बदलल्या गेल्या पाहिजेत. आणि हेच तुम्हाला पुढेही आता लक्षात ठेवायचंय. ओके, ह्याच्यानंतरचा हा काळ तुम्हाला इसवी सन पूर्व आणि तिकडे इसवी सन वगैरे अशा मराठीमध्ये आपण नावाने ओळखतो. तर इतकं कळालं, ग्रेगोरियन कॅलेंडर आहे, पोप ग्रेगोरियन यांनी फायनल व्हर्जन दिले, म्हणून याला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतो. आणि याच्यामध्ये मंथचा जर विचार केला, वर्ष तर आपल्याला 1, 2 ते आता 2023 पर्यंत रनिंग आहेत, पण मंथचा विचार केला तर जानेवारी ते डिसेंबर असं हे कॅलेंडर आपण वर्ष जे आहे त्याला डिस्ट्रीब्यूट करतो. ओके, 12 महिन्यांमध्ये किती, जानेवारी ते डिसेंबर, 12 मंथ्स असतात याच्यामध्ये. आता आपल्याला पुढे वळायचंय ते म्हणजे आपल्या शका कॅलेंडरकडे. ओके, आता हे बघा, इथे तुम्हाला इमेज सुद्धा दिलेली आहे. हे ग्रेगोरियन कॅलेंडरची एक इमेज आहे आणि दुसरं इथेही तुम्हाला मंथ दिलेले आहेत. अगदीच आपलं जे नॅशनल कॅलेंडर आहे शका, त्याच्यामध्ये चैत्र महिन्यापासून सुरुवात होते, तर 12वा महिना आहे ते फाल्गुन. ओके, यामध्ये पण आपल्याला काय पाहायला मिळाले, 12 मंथ्स पाहायला मिळाले, चैत्र ते फाल्गुन. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष,
पौष, माघ आणि पुढे आहे फाल्गुन. ओके, सो अशा पद्धतीने हे 12 महिने आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन सुद्धा येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की शका कॅलेंडर, नेमकं काय आहे हे शका कॅलेंडर. ओके, आपल्याकडे शक डायनेस्टी होती, शका डायनेस्टी ज्याला म्हणतो. आपल्याकडे विविध कॅलेंडर सुद्धा प्रचलित आहे, जसं गुप्ता कॅलेंडर असेल, विक्रम शका जे आपण एक बघतोय. त्याच्यानंतर इतरही बरीचशी कॅलेंडर आहेत. ओके, हिजरी कॅलेंडर एक वापरलं जातं, ग्रेगोरियन वापरलं जातं. तर गव्हर्नमेंटने शका कॅलेंडर इम्प्लिमेंट केलं. असं बोललं जातं की आपल्या इतिहासाचा पहिल्याचा काळ होता तो हिंदू काळ होता आणि शका डायनेस्टी हे हिंदुइझम फॉलो करणारे आहेत एक प्रकारे, आणि त्यामुळे आपण काय म्हणतो की शका कॅलेंडर बाबा बऱ्याचशा गोष्टींवर विजय मिळवलेला होता. ओके ओके, आता हे शका कॅलेंडर जे आहे यामध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला काय दिसतं की अगदी इथे या कॅलेंडरच्या ग्रेगोरियन आणि शका या कॅलेंडरमध्ये 78 वर्षाचा काय आहे डिफरन्स आहे. आता हा डिफरन्स का हे सुद्धा आपण इथे समजून घेऊयात. शक डायनेस्टी होती, शका डायनेस्टीमध्ये खूप साऱ्या गोष्टींवर विजय मिळवलेला असं एक वर्ष होतं आणि त्या वर्षापासून काय झाली सुरुवात झाली की शका कॅलेंडर जे आहे ते काय केलं जाईल, वापरलं जाईल. ओके, पण ऐतिहासिकरित्या तर हे वापरलं जात होतं. मग भारताने किंवा इंडियन गव्हर्नमेंटने याला कधी परमिशन दिली किंवा कधीपासून लागू केलं तर 22 मार्च 1957 22 मार्च 1957 या दिवसापासून आपल्या गव्हर्नमेंटने काय केलं, हे शका कॅलेंडर आपण आपलं नॅशनल कॅलेंडर म्हणून वापरू हे ठरवण्यात आलं. ओके, आता ह्या शका कॅलेंडर मध्ये 78 वर्षाचा फरक आहे, म्हणजे 78 AD चा डिफरन्स आहे. याचा अर्थ आता जर 2023 चालू आहे. ओके, आता किती चालू आहे, 2023 चालू आहे. तर शका हे कोणत्या ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे, हो हे कोणत्या ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे. तर शका कॅलेंडर नुसार आता कोणतं वर्ष चाललेलं असेल, तुम्ही काय कराल हे सॉल्व्ह करण्यासाठी, तुम्ही काय कराल 2023 मधून मायनस किती कराल, 78 मायनस कराल आणि ते 78 मायनस केल्यानंतर आपल्याला किती मिळतं, 1945. म्हणजे आता शके 1945 आहे. आणि बरेचसे गव्हर्नमेंटचे तुम्ही डॉक्युमेंट्स बघत असाल किंवा आपण ॲग्रीमेंट्स वगैरे जेव्हा आपण साईन करतो त्यावेळेस आपल्याला काय दिसतं, शके डॅश आणि पुढे मग कॉन्टेंट सुरू होतो आणि मग जे वर्ष आहे ते काय केलं जातं, लिहिलं जातं, वेळ वगैरे त्याच्यामध्ये मेन्शन केलेली जाते. तर ते शके म्हणजे काय आहे तर 78 वर्ष मागं असं ग्रेगोरियनच्या मागे असं कॅलेंडर आहे. ओके, जे आपलं काय आहे नॅशनल कॅलेंडर म्हणून आपण त्याला मान्यता दिलेली आहे. इतरही बऱ्याचशा देशांमध्ये सुद्धा याचा काय केला जातोय, वापर केला जातोय. सो अशा पद्धतीने आपण शके कॅलेंडर पाहिलं तर टाइम लाईन ह्याच्यामध्ये काय होत्या, ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. कोणत्या, ग्रेगोरियन कॅलेंडर आणि शकाज कॅलेंडर. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे सेंचुरी. आपल्याला खूप इम्पॉर्टंट असा हा पण पार्ट आहे. 100 वर्षाचा जो काळ मोजतो आपण त्याला काय म्हणतो, सेंचुरी असं म्हणतो. आता बघा 21st सेंचुरी जर बोललं तर 2001 ते 2100 हा टाइम याच्यामध्ये आपण काय करणार, मेन्शन करणार. त्याचबरोबर 6th सेंचुरी बोलले तर 501 to 600 असा काय काळ असणार आहे हा 6व्या शतकाचा. आणि त्याचबरोबर 19वे शतक बोलले तर 1801 ते 1900. हे व्यवस्थित समजून घ्या. आपण सेंचुरी अशा पद्धतीने का लिहितोय हे लक्षात आलं पाहिजे. इथं 20 पूर्ण झालेत आणि प्लस हा 1 आहे म्हणून ऑलवेज आपण इथं काय लिहिलोय, 1 लिहिलं, बरोबर. कारण का 20 म्हणजे पूर्णता आहे पहिल्या सेंचुरीची, हा इथून 21वी सुरू होणार. ओके, सो इथं आपण प्रत्येक ठिकाणी बघा इथे 6th बोलले तर इथे 5 लिहिणार, कारण हे 500च्या पुढचे असतील त्यांचं मिळून 600 बनेल ना. सो त्यासाठी या पद्धतीने लिहिलं जातं. ओके, याच्या नंतरचा आपल्याला पार्ट बघा, एक क्वेश्चन विचारलेला आहे UPSCने, तो आपल्याला पाहायचा आहे. आपण जस्ट कॅलेंडर पाहिलेलं आहे आणि त्या कॅलेंडरवरच काय केलेलं आहे, UPSCने प्रश्न विचारलेला आहे. इथे विचारले विथ रेफरन्स टू नॅशनल कॅलेंडर व्हिच ऑफ द स्टेटमेंट इज करेक्ट. ओके, कशाच्या रेफरन्स मध्ये, नॅशनल कॅलेंडरच्या रेफरन्स मध्ये काही स्टेटमेंट दिलेले आहेत, कोणती बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता याच्यामध्ये द नॅशनल कॅलेंडर ऑफ इंडिया इज बेस्ड ऑन विक्रम इरा. तर इथे विक्रम इरा म्हणण्यापेक्षा शका इरा म्हणू शकतो आपण. ओके, शका इरा. आणि द नॅशनल कॅलेंडर इज अडॉप्टेड
फ्रॉम जानेवारी 26, 1950. तर हे पण चुकीचं स्टेटमेंट आहे, हे पण चुकीचं स्टेटमेंट आहे. इथे जानेवारी 26 ला नाही तर 22 मार्च 1957 पासून हे काय केलेलं आहे, गव्हर्नमेंटने लागू केलेलं आहे. तर इथे दोन्ही स्टेटमेंट नेदर वन नॉर बी. ओके, नेदर ए नॉर बी अशा पद्धतीने आन्सर काय आहे, ह्या दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने हे क्वेश्चन विचारले जातात. सो आपला जो डेटा आहे कशा पद्धतीने आपल्याला स्टडी करायचंय, आपल्या सगळ्या कन्सेप्ट का क्लिअर झाल्या पाहिजेत हे तुमच्या इथे लक्षात येईल. आता पुढचा महत्वाचा एक पार्ट आहे तो म्हणजे मी तुम्हाला बोललेले की उत्खनन होतं आणि उत्खननातून माहिती मिळते, बरोबर. सो हे उत्खनन होतं, त्याच्यातून माहिती मिळते. तर ती माहिती कशाच्या आधारावर, एक मेथडचं नाव तुम्हाला मी सांगितलेलं. ती कोणती मेथड होती, रेडिओ कार्बन डेटिंग. आता बघा वेगवेगळ्या मेथड असतात जे आपण डेटिंगच्या, डेटिंग म्हणजे काय, डेट म्हणजे काय, तारखा, काळ ओळखण्याच्या पद्धती. ओके, ह्या डेटिंगच्या बऱ्याचशा मेथड आहेत. त्यापैकी सापेक्ष, निरपेक्ष ज्याला आपण म्हणतो, रिलेटिव्ह, ऍब्सोल्यूट वगैरे. ओके, ह्यांच्यामध्ये फरक काय असतो, एक मेथड काय करेल की रिलेटिव्ह म्हणजे रिलेशन सांगेल, एकाचं दुसऱ्या काळाबरोबरचं जे रिलेशन आहे ते सांगेल. ओके, संबंध काय हे सांगेल. तर दुसरं निरपेक्ष मध्ये काय कळेल की क्लिअरली आपल्याला टाइम काय ते समजेल. ओके, आणि अशीच ही कोणती आहे, ऍब्सोल्यूट मेथड आहे, रेडिओ कार्बन डेटिंग. त्यालाच आपण म्हणतो कार्ब 14 मेथड किंवा कार्बन 14 सुद्धा म्हणतो. आता ही जी मेथड आहे सायंटिफिक मेथड आहे, ज्यामध्ये जे आर्टिफॅक्ट्स आहेत ऑर्गॅनिक मटेरियलच्या फॉर्म मध्ये त्यांचं काय केलं जातं, एज सांगितलं जातं किंवा एज शोधलं जातं. आणि जवळपास 60 वर्ष जुना असा काही आर्टिफॅक्ट्स आहेत त्यांचा सुद्धा आपण शोध लावू शकतो की ही किती वर्षापूर्वीची काय आहे गोष्ट आहे किंवा ही किती वर्षापूर्वीचं असं आर्टिफॅक्ट आहे. ओके, आता ही जी आहे मेथड ती डेव्हलप झाली 1940च्या पिरियड मध्ये. आणि ही मेथड डेव्हलप कोणी केली, विलियार्ड फ्रँक लिबी. हे एक प्रोफेसर होते केमिस्ट्रीचे शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये. त्यांनी काय केलं की शोध लावला, रिसर्च केला आणि कार्बन जे काय आहे रेडिओ ऍक्टिव्ह आहे त्याच्या बेसवर आपण काय करू शकतो, शोध लावू शकतो काळाचा, हे त्यांच्या लक्षात आलं. ह्यांनी नोबेल प्राइज सुद्धा ह्यांना या इन्व्हेन्शनसाठी मिळालं 1960 मध्ये. आणि ही जी आहे मेथड ती डिपेंड कशावर आहे, डिके ऑफ कार्बन 14 आयझोटॉप. ओके, डिके म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं नष्ट होणं, एखाद्या गोष्टीचं पूर्णपणे ब्रेकडाऊन होणं म्हणू शकतो आपण, किंवा एखाद्या गोष्टीचं पूर्णपणे सडणं आपल्या साध्या भाषेमध्ये. ओके, म्हणजे खराब होत जाणं ती गोष्ट, तर त्याला काय म्हणतात, डिके म्हणतात. तिने हे काय आहे, डिके ऑफ कार्बन 14 आयझोटॉप म्हणजे पुन्हा डिकम्पोज होणं, गोष्टी कंपोज झाल्यात, जशी आपली बॉडी त्याच पद्धतीने ऑर्गॅनिक मटेरियल जे आहे ते कंपोज झालेलं असतं. जसं की प्लांट्सचं उदाहरणच घ्यायचं झालं तर ऑर्गॅनिक मटेरियल, बऱ्याच जणांना जर लक्षात येत नसेल इथे की ऑर्गॅनिक मटेरियल काय आहे तर ते लक्षात घ्या. ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे काय, हे पूर्वी सजीव होते, सजीव म्हणजे हे पूर्वी लिव्हिंग बिंग्स होते. ओके, लिव्हिंग होते आणि नंतर त्यांची डेथ झाली, आता ते काय असणार, नॉन लिव्हिंग. पण पूर्वी नॉन लिव्हिंग होते का, नाही. असा बराचसा पार्ट काय येतो, जसं की प्लांट्स याच्यामध्ये इन्क्लूड होणार, जे डेड प्लांट्स आहेत ते, बरोबर, ते काय असणार आहे, पहिल्या सजीव आहेत आणि नंतर डेड झालेले, तर त्याला आपण ऑर्गॅनिक मटेरियल म्हणू शकतो. परंतु एखाद्या लावा पासून तयार झालेला दगड आहे तो पहिलाही काय असणार आहे, लावा म्हणजे निर्जीवच आहे आणि आत्ताही तो काय आहे, निर्जीवच आहे, तर त्याला आपण ऑर्गॅनिक मटेरियल म्हणू शकणार नाहीत. ओके, परंतु डिकम्पोजिशन थ्रू तयार झालेला जो दगड असेल तर त्याला तुम्ही काय म्हणाल, बाबा हा पहिल्या लिव्हिंगचा पार्ट होता, मातीचं ढिकळासारखं अगदी असतं ते, तर त्याला तुम्ही म्हणू शकाल की लिव्हिंग होतं, पण आता काय झालं, ते डिकम्पोजिशन थ्रू त्याची माती तयार झाली आणि त्याचाच गोळा आहे तो, एक प्रकारे ठिसूळ असा. पण इथे मात्र तुम्हाला लक्षात घ्यायचे की ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे पूर्वी जे जिवंत होते आता ते नाहीयेत. आता कार्बन डेटिंग बद्दल मी तुम्हाला काय करते, थोडक्यात माहिती देते. आपल्या वातावरणामध्ये ऍटमॉस्फिअर आहे हे पूर्णपणे. ओके, पृथ्वी अशी वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये डिवाइड झाले, त्याच्यापैकी इथे मध्ये डार्क केलेला पोर्शन काय आहे, बायोस्फिअर. ओके, बायोस्फिअर म्हणजे इथे जीवांचं अस्तित्व दिसतं, हे आहे ऍटमॉस्फिअर. इथे काय आहे, ही समजा जर पृथ्वी आहे तर ते बाहेरचं पूर्ण आवरण, हवेचं जे आवरण आहे ते, आणि ही जी जमीन आहे तिला काय म्हणू आपण, लिथोस्फिअर, लिथोस्फिअर. ओके, आणि इकडे एक राहिलं त्याला म्हणजे आपण जलावरण, ज्याला आपण म्हणू हायड्रोस्फिअर.
ओके, हायड्रोचा अर्थ होतो वॉटर, स्पेअर म्हणजे काय आवरण, बायोचा अर्थ होतो जिवंत लिव्हिंग बिंग्स असणारं, ॲटमोचा अर्थ होतो एअर आणि लिथोचा अर्थ होतो जमीन. ओके, सो असे हे स्पेअर आहेत. यांच्यापासून बायोस्फेअर, 3 महत्वाचे स्पेअर कोणते, हायड्रो, ॲटमो आणि लिथो, त्यांच्यापासून बायोस्फेअर तयार झाले. आता हे मी इथं का सांगितलं तुम्हाला तेही मी सांगते, कारण आपण ॲटमॉस्फिअर जर समजलं तरच आपल्याला ही कार्बन डेटिंग मेथड पुढे समजेल. ॲटमॉस्फिअर मध्ये व्हेरियस गॅसेस असतात, बरोबर, व्हेरियस गॅसेस. मग ह्याच्यामध्ये नायट्रोजन सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे, बरोबर. त्याच्यानंतर कार्बन आहे, इतर जे गॅसेस आहेत ते सुद्धा इथं अस्तित्व पाहायला मिळतं, ऑक्सिजन वगैरे. सगळ्यात जास्त मात्र नायट्रोजन. ओके, आता ह्या नायट्रोजनच्या नंतर इतर जे गॅसेस आहेत त्याच्यामध्ये आपण इथं महत्वाचं कोणतं आपल्याला स्टडी करण्यासाठी, कार्बन डायऑक्साईड. हा कार्बन डायऑक्साईड समजा हे प्लांट आहे, ओके, हे प्लांट आहे, हे प्लांट काय करेल, हा कार्बन डायऑक्साईड सब करून घेईल. कशासाठी, त्याच्या फूडसाठी, अन्न बनवण्याची जी प्रक्रिया असते फोटोसिंथेसिस, त्यासाठी. आता ते जेव्हा हे कार्बन आपल्यामध्ये शोषून घेतात, हा कार्बन नायट्रोजनशी मिळतो, त्याचे 2 प्रकार तयार होतात. एक तर म्हणजे कार्ब-12 आणि दुसरा आहे कार्बन-14. ओके, आता कार्ब-12 जे आहे ते एक स्टेबल फॉर्म आहे, म्हणजे कॉन्स्टंट राहणार ते. ओके, ते जेव्हापासून अस्तित्वात आहे ते त्या ऑर्गॅनिक मटेरियल मध्ये कॉन्स्टंट राहणार, त्याच्यामध्ये बदलाव होणार नाही. आणि अनस्टेबल काय आहे, कार्बन-14. अनस्टेबल असणं म्हणजेच त्याला आपण म्हणतो रेडिओ ऍक्टिव्ह, म्हणजे रेडिएशनचा याच्यावर काय पडेल, ऍक्टिव्ह होईल, हा म्हणजे प्रभाव पडेल. सो याच्यातले जे न्यूट्रॉन्स आहेत त्यांची संख्या काय होईल, कमी जास्त. आता परत एकदा इथं थोडंसं विश्लेषण देते, थोडं सायन्सचं आहे हे. इथे समजा हा कार्बन आहे, हा कार्बन बनतो कशापासून, वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, हे 3 घटक जे आहेत ते इथं महत्वाचा रोल प्ले करतात. ओके, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. आता हे जे वेगवेगळे घटक आहेत ना, ह्या घटकापासून हा तयार झालाय. त्यापैकी प्रोटॉन म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज असणं, इलेक्ट्रॉन म्हणजे काय, निगेटिव्ह चार्ज असणं, आणि न्यूट्रॉन म्हणजे काय, न्यूट्रल असणं. हे जे न्यूट्रॉनची संख्या आहे ना, ती काय होत जाते तिथे 14 मध्ये, कार्ब-14 मध्ये ही न्यूट्रॉनची संख्या कमी कमी होत जाते. ओके, समजा आता 8 आहे न्यूट्रॉनची संख्या कार्ब-14 मध्ये, तर ती 4 झाली, त्याच्यानंतर इथे 2 झाली. कोणत्या बाबत बघतोय आपण इथे, कोणत्या बाबत इथे बघतोय आपण, कार्ब-14 बाबत. ओके, सो इथे 4 होती, ती 8 झाली, त्यातल्या न्यूट्रॉनची संख्या इथे 2. आता जे नॉर्मली कार्बन मध्ये किती असतात न्यूट्रॉनची संख्या जर पकडलं किंवा त्याचा अणुअंक आपण कन्सिडर केला तर 6 हा अणुअंक आहे. ओके, 6 काय आहे, अणुअंक आहे त्याचा. हे 6 जो अणुअंक आहे ते इथे आपण कन्सिडर केलं एक वेगळं एक्झाम्पल, रेशो प्रपोर्शनच्या हिशोबाने जर बघितलं तर समजा इथे 8 आहे कशामध्ये, कार्बन-14 मध्ये, आणि 6 आहे कशामध्ये, कार्बन-12 मध्ये. आता ही जी 8 आहे ना, ही तर स्टेबल राहणार, ह्याच्यामध्ये नो चेंज. ओके, याच्यामध्ये नो चेंज. पण हे आहे अनस्टेबल. सो हे कार्बन-14 जे अनस्टेबल आहे, 4 वरून 8, 8 वरून 2, म्हणजेच काय, हा एक टप्पा ज्याला हाफ इयर असं मोजलं जातं. ओके, ह्याला काय मोजलं जातं, हाफ इयर. आणि ह्याच्यावरून कार्बन च्या ज्या रेडिओ कार्बनच्या ह्या ऍक्टिव्हनेस वरून आपण आत्ताच्या काळाचा शोध लावू शकतो की ते कधीच्या, म्हणजे आत्ताच्या काळात ती गोष्ट कोणत्या काळातली होती हे समजतं आपल्याला. ओके, तर अशा पद्धतीने ही रेडिओ कार्बन डेटिंग मेथड वर्क करते. ह्याच्यानंतर महत्वाचा पार्ट आपल्याला याच्यावर क्वेश्चनही आलेला आहे, तो बघूयात. द रेशो ऑफ कार्बन-12 आणि कार्बन-14 चेंजेस कंटिन्युअसली फॉर डेड बॉडीज अँड प्लांट्स. आणि दुसरं आहे रेडिओ ऍक्टिव्ह आयझोटोप कार्बन-14 इज युज्ड इन कार्बन डेटिंग टेक्निक. आता याच्यातलं तुमच्या काय लक्षात येतं, कोणतं उदाहरण इथे बरोबर आहे, हे बरोबर आहे. आणि द रेशो ऑफ कार्बन-12 टू कार्बन-14 चेंजेस कंटिन्युअसली फॉर डेड बॉडीज ऑफ प्लांट्स. इथे आपल्याला काय बघायला मिळतं, दोन्ही स्टेटमेंट राईट आहेत, दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत. परंतु याच्यात ऑप्शन व्यवस्थित बघून घ्या. इथे नॉट ट्रू हा कॅन्सल होईल, स्टेटमेंट ए इज ट्रू अँड इज रिझन ऑफ बी हे आपण होल्डला ठेवूया, त्याचं एक्सप्लेनेशन देते. हे फॉल्स वाले सगळे काय होणार, कट होणार. नॉट रिलेटेड तर आहेतच, त्याच्यामुळे चौथं पण कट होणार.
ए अँड बी करेक्ट, हे दोन्ही बरोबर आहे. दोन स्टेटमेंट इथं आपल्याला काय दिसतात, ही वाली आणि ही 5वी स्टेटमेंट बरोबर दिसते. परंतु हे चेंजेस कंटिन्युअसली का कंटिन्युअसली चेंजेस होते, म्हणूनच आपण कार्बन डेटिंग मध्ये त्याचा वापर करतोय. सो हे काय झालं, कारण झालं. कारण कुणाचं, बीचं. ओके, म्हणजे स्टेटमेंट ए इज ट्रू, पहिली स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे आणि ती बीचं रिझन आहे. आपण कार्बन डेटिंग टेक्निक मध्ये का वापर करतोय, कारण का हे चेंज घडून येतोय, रेशो मध्ये काय घडून येतोय, चेंज घडून येतोय आणि म्हणूनच आपण ते यूज करतोय. आन्सर आपलं काय असणार आहे, जरी दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत परंतु हे रिझन हे जास्त रिलेव्हंट आन्सर आहे, म्हणून आपण सेकंडला काय म्हणणार, त्याचं आन्सर म्हणणार. ओके, लक्षात आलं इतकं. आता ह्याच्या पुढे महत्वाचा असा पार्ट आपल्याला पाहायचा आहे की जे आपले हिस्टोरियन्स आहेत त्यांनी काय केलेलं आहे, इंडियन हिस्ट्रीला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलंय. एक तर एन्शियंट इंडिया, दुसरं मिडायवल इंडिया आणि तिसरं मॉडर्न इंडिया. आता या पेजवर येण्यापूर्वी आपण काय करू की कोणत्या प्रकारचे हिस्टोरियन्स आहेत ते आधी समजून घेऊयात. ओके, आता हिस्ट्री जे लिहिलं जातं, रायटिंग ऑफ हिस्ट्री, त्याला हिस्टिओग्राफी म्हणतात. हे एक बेसिक लक्षात ठेवा. आणि इंडियामध्ये 4 मेजर स्कूल्स आहेत हिस्टोरिओग्राफीचं. स्कूल म्हणजे विचारधारा, आयडिओलॉजीज. ओके, स्कूल म्हणजे छोटी जी शाळा असते ते इथं कन्सिडर करू नका, इथे आयडिओलॉजीज असं काय करा, कन्सिडर करा. आता जर टाईप बघायला गेलं ह्या बेस ऑन आयडिओलॉजी हिस्टोरियन्सचे, तर इथे कॉलोनियल आणि इम्पेरियलिस्टिक अप्रोच वाले एक हिस्टोरियन दिसतात, नॅशनलिस्ट अप्रोच वाले हिस्टोरियन दिसतात, मार्क्सिस्ट अप्रोच वाले आणि मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच वाले. तर सगळ्यात पहिला प्रकार आपण इथे लक्षात घेऊ, कॉलोनियल किंवा इम्पेरियलिस्टिक अप्रोच वाले हिस्टोरियन्स. थोडक्यात हे जे हिस्टोरियन्स आहेत हे 18व्या शतकाच्या सुरुवातीपासून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे मुख्यतः यांच्यात युरोपियन्स आपण म्हणू शकतो किंवा ब्रिटिश असं त्यांना म्हणू शकतो, असे हिस्टोरियन्स आहेत ज्यांनी आपल्यावर इथं कॉलनी तयार केलेल्या. असे जे कॉलनी तयार करणारे होते त्यांचा जो काळ होता 18व्या आपल्याला शतकापासून पाहायला मिळतो. सो त्यांना इथं काय करू, आपण इन्क्लूड करूयात. आणि यांचं जर जेम्स मिल वगैरे जी नावं आहेत ना तुमच्या लक्षात येतील, ह्यांच्यासारखे हिस्टोरियन्स हे काय आहेत, कॉलोनियल अप्रोचचे आहेत. आता ह्या हिस्टोरियन्सचं ओपिनियन काय होतं की आम्ही म्हणजे कोण, प्राईड, आणि जे पण इथले भारतीय जे आहेत ते ऑलवेज काय त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला, दुय्यम. आणि यांनी ना आपल्या रिलिजनचा सुद्धा खूप वापर केला हिस्ट्री लिहिण्यासाठी. आणि ह्यांनी जी हिस्ट्री लिहिली ती बेस जो होता ना तो पॉलिटिकल होता. कोणत्या बेसवर हिस्ट्री लिहिली, पॉलिटिकल बेसवर हिस्ट्री लिहिली. आणि त्यांनी वापर कसला केलेला, रिलिजनचा वापर केलेला. आणि त्याच नीतीचा वापर पुढे झालेला दिसतो की नाही, ब्रेक अँड रूल मध्ये किंवा डिवाइड अँड रूल. ओके, जे कोणी रॉबर्ट क्लाईव्हनं वापरलं. म्हणजे ह्यांनी पचवायला काय केलं, वातावरण तयार केलं की काय आहे, हे रिलिजन तुमचं काय आहे, बेस आहे हिस्ट्री लिहिण्याचा. मग एन्शियंट, मिडायवल, मॉडर्न हे जे प्रकार आहेत इथे, एन्शियंट, मिडायवल आणि मॉडर्न, हे कशाच्या बेसवर झालेत, रिलिजनच्या बेसवर. आधी तर वेगवेगळे धर्म आणि त्याच्यात पण कोणता, हिंदू धर्माचं प्राबल्य. सेकंड मध्ये तुम्ही काय म्हटलं की बाबा इकडे कोण आले, एकदम इन्व्हेड करून नॉर्थ वेस्ट रिजन जो आहे तिकडचे लोक आले जे इस्लाम धर्माचे होते. आणि म्हणून इथं मिडायवल, मुघल वगैरे जो सल्तनत, मुघल हा पिरियड इथे जास्त त्यांनी शो केलेला आहे. आणि याला अगदी इतिहासामध्ये जर विचार करायला गेलं तर एकदम ब्लॅक किंवा डार्क पिरियड ऑफ हिस्ट्री, इंडियन हिस्ट्री असं म्हटलं जातं. ओके, त्यांनी तसं दाखवून दिलं की भारतीयांची अवस्था काय होती, फारच खराब होती. कोणी येईल आणि त्यांच्यावर इन्व्हेड करेल, राज्य करेल, अशी भारतीयांची कमकुवत अशी अवस्था होती, हे त्यांनी दाखवून दिलं. सो यांनी डिव्हिजन, साहजिकच डिव्हिजन करताना किंवा सगळ्या गोष्टींना बघा कशा पद्धतीने मांडलंय की पुढे ते काय करू शकतील, आपल्यावर रूल करू शकतील, आपल्याला डॉमिनेट करू शकतील, आपण कसे कमजोर आहोत हेच त्यांनी फ्लॉन्ट केलं. आणि ती एक रियालिटी, एक म्हणतो नाही का, संदर्भच तसा इतिहासामध्ये मांडला. मग मानसिकता ही लोकांची काय होते, दबाव सहन करून घेण्याची होईल आणि यांचं डॉमिनन्स इथं पचलं पण जाईल. हे किती श्रेष्ठ, मग इमेज तयार होणार लोकांची की नाही हे लोक काय आहेत, श्रेष्ठ आहेत, आपण कोण आहोत, तर रानटी आहोत एकदम, असं आपण स्वतःला समजायला लागलो. हा कोणाचा अप्रोच होता, कॉलोनियल आणि इम्पेरियलिस्टिक अप्रोच जो आहे तो असा आहे. ओके, ह्याच्यानंतर जर बघायला गेलं तर सेकंड आहे नॅशनलिस्ट. नॅशनलिस्ट अप्रोच जो आहे ना, म्हणजे नेशन फर्स्ट एक प्रकारे, किंवा देश किती महान आहे, पॅट्रियोटिक.
अशा पद्धतीचा अप्रोच. आणि हा क्रिएट होणं पण साहजिकच होतं. यांच्यानंतर 18 मध्ये हे सुरू झाले आणि त्याच्यानंतर लगेच इथे 1840 to 60चा जो पिरियड आहे तो म्हणू शकतो आपण नॅशनलिस्ट अप्रोचचा. कारण का, तुम्ही जर आम्हाला सप्रेस करताय, आम्ही आमच्या गोष्टींना सगळ्या खोडलं जातंय, इतिहासाचं तुम्ही असं मांडणी करताय जेणेकरून भारतीय म्हणजे अगदीच रानटी जीवन जगणारे किंवा एक म्हणतो ना नॉट सिव्हिलाइज्ड. ओके, तर हेच दाखवताय. पण आमच्याकडे तर गुप्त साम्राज्य होतं, मौर्य साम्राज्य होतं, आमची सिंधू संस्कृती किती जबरदस्त होती. मग हे पण तर आपण मांडणार झालो. आणि हे मांडण्यासाठीच हे काय झालं, नवीन अप्रोच तयार झाला. याच्यामध्ये के.एम. पन्नीकर असतील, त्याच्यानंतर हे आपले डिप्लोमॅट सुद्धा होते. ओके, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर चीन बरोबर आपले रिलेशन मेंटेन करण्यासाठी यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर R.C. मुजुमदार असेल, हे यांचं तुम्ही इतिहासासाठी नाव नक्कीच ऐकलं असेल. तर ह्या लोकांनी काय केलं, पूर्णपणे नॅशनलिस्ट अप्रोचला बढावा दिला. आणि यांचं पण बेस काय असणार आहे, रिलिजनच एक असणार आहे. थोड्या बहुत अंशाने यांनी सुद्धा रिलिजन इथे बेस मानला. आणि प्लस यांनी लिहिलेली हिस्ट्री सुद्धा पॉलिटिकल हिस्ट्री म्हणून जास्त आपण ओळखू शकतो. अशा पद्धतीचा कोणाचा अप्रोच होता, नॅशनलिस्ट अप्रोच आपल्याला बघायला मिळतो. पण यांनी महत्वाचं काम काय केलं माहितीये का, इंडियामध्ये नॅशनलिझम कसं येईल ते बघितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांचा अप्रोच जो होता ना, त्यांनी गोल्डन इरा म्हणून आपल्या गुप्त साम्राज्य वगैरेची मांडणी केली इतिहासामध्ये. ओके, गुप्त साम्राज्य अगदीच वेल डेव्हलप्ड असा आपल्याला इरा किंवा पिरियड दिसतो आणि त्यांनी रिफ्लेक्ट केलं इतिहासामध्ये. म्हणजे थोडक्यात एक बॅलन्स करायचा एक काय झाला प्रयत्न झाला. आणि एक प्रतिकार सुद्धा म्हणू शकतो. ह्यांचा उगम होण्याचं कारणच कॉलोनियल आहेत. जर कॉलोनियल हिस्टोरियन्स जे आहेत त्यांनी जर इतिहासाची मांडणी एवढ्या निगेटिव्ह ऍस्पेक्टने नसती केली आपल्या इंडियन हिस्ट्रीची, तर हे यांचा जन्म किंवा यांचा उगम झालाच नसता. एक प्रकारे त्यांचे जन्मदातेच झाले कोण, कॉलोनियल. ओके, वैचारिकतेसाठी. त्याच्यानंतर तिसरं आहे मार्क्सिस्ट अप्रोच. आता मार्क्सिस्ट अप्रोच बद्दल सांगायचं झालं ना, तर याच्यामध्ये काय आहे, कार्ल मार्क्स यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. आणि कार्ल मार्क्सने हिस्टोरियल मटेरियलिझम ही थिअरी आपली जी आहे ती मांडलेली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की समाजामध्ये ऑलवेज दोन ग्रुप तर बघायलाच मिळतात आपल्याला. एक म्हणजे कोण, हॅव्ज, आणि दुसरं म्हणजे हॅव्ज नॉट. आणि ऑलवेज दोघांमध्ये काय असते, एक कॉम्पिटिशन असते. हॅव्जला सगळं काही खूप जास्त पाहिजेत असतं, डॉमिनेट करत जाणार हॅव्ज. हॅव्ज नॉट काय करणार, त्यांच्याकडे सगळं आहे तर आमच्याकडे सुद्धा ते सगळं असावं, त्याच्यासाठी प्रयत्न करणार, त्यांच्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न करणार. एक ब्लडी रिव्होल्युशन सुद्धा इथे होऊ शकतं. आणि मग काय येणार, समाजवाद. म्हणजे सगळ्यांसाठी काय असणार आहे, इक्वल, असं ह्यांचं म्हणणं आहे. तर साहजिकच ही मार्क्सिस्ट अप्रोचचे जे हिस्टोरियन्स असतील, याच्यामध्ये आपण जे आता पुस्तक स्टडी करतो एन्शियंटसाठी, R.S. शर्मा ह्यांचा सुद्धा समावेश होतो. ओके, उदाहरण द्यायचं झालं तर. आणि यांचा अप्रोच कसा असणार आहे, इकॉनॉमिकल ऍस्पेक्टवर त्यांनी जास्त भर दिला. इकॉनॉमिकल ऍस्पेक्ट्स जे आहेत इतिहास लिहिताना त्यांच्यावर भर दिला. त्याच्यानंतर यांनी सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्ट, कल्चर वगैरे असतील ह्यांचंही बरीचशी इन्फॉर्मेशन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजे सोशिओ इकॉनॉमिकल ऍस्पेक्टवर यांचा भर होता. कुणाचा, मार्क्सिस्ट टाईपचे जे हिस्टोरियन्स होते त्यांचा. म्हणजे थोडक्यात एका वेगळ्या वेला जर्नी सुरू झाली. आधी फक्त पॉलिटिकल अप्रोच ने बघितलं जात होतं. पॉलिटिकल अप्रोच थोडा शिफ्ट होऊ लागला. कारण नंतर पुढे आपल्याला काय बघायला मिळतं की स्पर्धा आहे, एक स्पर्धा संपते दुसरी सुरू होते, बरोबर. एक इन्क्रोचमेंटची स्पर्धा होती की प्रत्येक जण काय करणार, इन्क्रोच करणार आणि दुसरे काय करणार, त्या इन्क्रोचमेंटला प्रतिकार करणार. मग ही स्पर्धा एक थांबवण्यात आली जगामध्ये, जसं युनायटेड नेशनची इस्टॅब्लिश तुम्ही पुढे शिकू शकाल. ओके, हे आपण इतिहास कधी लिहितायत, हे नंतर लिहितायत आपण. तुम्ही म्हणाल अश्मयुगातून डायरेक्ट इथं कसं काय आलात, पण हा इतिहास जो लिहिला जातो तो कोणत्या अप्रोचने लिहिला जातो आणि त्याच्यामुळे आपल्या संकल्पना कशा मनामध्ये डेव्हलप होतात हे समजण्यासाठी मी तुम्हाला इथे हा पार्ट इन्क्लूड केलेला आहे. ओके, पुन्हा मग आपण एन्शियंट मिडावल मॉडर्नवर जाऊ, परंतु आधी त्यांचे अप्रोच समजून घ्या. आता हे झालं मार्क्सिस्ट अप्रोच. यांचा भर कशावर, सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा ज्या काही ऍस्पेक्ट असतील सोशिओ इकॉनॉमिक त्यांच्यावर यांचा भर जास्त होता. आणि त्याच्यानंतर आहेत मल्टी डिसिप्लिनरी. हे काय होते, एकदम सायन्स बेस्ड. म्हणजे गोष्टींचा, ठीक आहे, इव्हेंटचा स्टडी करायचा आहे ना, माझ्याकडे पुरावे कोणते आहेत, माझ्याकडे काय पुरावे कोणते आहेत
ह्या पुराव्यांच्या आधारावर मी मांडणी करेल. तो अप्रोच म्हणजे कोणता? मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच. मग हे पुरावे मिळतील कुठे? एक्सकॅव्हेशन थ्रू. ओके, एक्सकॅव्हेशन थ्रू. मग कार्बन डेटिंगचा वापर, त्याच्या मागचा रिसर्च, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अभ्यास करून मांडलेल्या हे काय असणार आहे? अप्रोच असणार आहे. कोणता? मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच. ओके, सो अशा पद्धतीने हे 4 अप्रोच इतिहास लिहिताना वापर केला जातो आणि इतिहास लेखनाच्या पद्धतीला हिस्टेरोग्राफी असं म्हटलं जातं. यांच्यानंतर आपण परत पाठीमागच्या आपल्या स्लाइडवर येऊयात, जिथे आपण काय बघितलेल्या? हिस्टोरियन्सच्या कॅटेगरी बघितलेल्या. 3 कॅटेगरीमध्ये हिस्ट्रीला काय केलेलं आहे? डिवाइड केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. ते म्हणजे एन्शियंट, मिडायवल आणि मॉडर्न. ओके, फ्रॉम अर्लिएस्ट टाइम टू 7th century AD. आता तुम्हाला टाइम हे लक्षात येणार, कारण का? हा 0 येशू ख्रिस्ताचा जन्म, इथे 7th century, बरोबर. इथे समजा आपण 18th century आणि इथे आतापर्यंतचा 2023चा असा काळ, आणि इकडचा असेल तो इसवी सन पूर्व, म्हणजे याच्या आधीचा काळ, BCE. ओके, बिफोर कॉमन इरा और बिफोर ख्रिश्चन इरा. अशा पद्धतीने हे काळ मोजला जातोय. आता हा 7th century मधला काळ म्हणजे कोणता? एन्शियंट इंडिया. ओके, आता एन्शियंट इंडिया असं म्हटलं जातं की सुरुवातीपासून, फ्रॉम द अर्लिएस्ट टाइम. हे पण अप्रोच, ह्याच्या बाबत पण माहिती कुणाकडून जास्त मिळाली किंवा इतिहासाचे हे काय आहेत? 3 प्रकार आहेत. हे आपल्याला कुणी सांगितलं? जे कॉलोनियल हिस्टोरियन्स आहेत त्यांनी. ओके, कॉलोनियल असतील किंवा पुढे आलेले मग नंतरचे जे नॅशनलिस्ट असतील, त्या अप्रोचच्या हिस्टोरियन्सने आपल्याला, इतिहासकारांनी आपल्याला ही माहिती दिली. आणि मार्क्सिस्टचं म्हणणं होतं की ठीक आहे, हे 3 ग्रुप तर आहेत, पण याचा पण अर्ली आणि याचा पण अर्ली असे 2 त्यांनी इन्क्लूड केले, आणि यांचे टोटल किती झाले मग? मार्क्सिस्टचे 5 ग्रुपमध्ये. ओके, कॉलोनियल प्लस नॅशनलिस्टने काय सांगितले? 3 प्रकार. मार्क्सिस्टने किती सांगितले? 5 प्रकार. ओके, किती सांगितले? 5 प्रकार. सो अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला टाईप किंवा कॅटेगराईज करून दिलं इतिहासाला. शून्यापासून म्हणजे अगदी सुरुवातीपासूनचा काळ तो सगळा कशामध्ये येईल? एन्शियंट मध्ये येईल. तेव्हा रिलिजन एक मेजर ऍस्पेक्ट होतं सोशल लाईफचं, आणि त्याच्या आधारावर हा इतिहास लिहिला गेला. हिंदू धर्माचं प्राबल्य, बरेचसे साम्राज्य ह्यांच्याविषयी माहिती आपल्याला या काळामध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर मिडायवल इंडियामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की इन्व्हेजन. ओके, जे लोक आले त्यांनी इन्व्हेड केलं. काही लोकांनी इन्व्हेड करून लूट करून निघून गेले, तर काही लोक इथे स्थिरावले. हीच त्यांनी काय केलं? ह्या जमीन म्हणजे आपली आहे असं मानलं, आणि इथे जे काही पुढे त्यांच्या पिढ्या आहेत त्यांनी सुद्धा इथंच राहिले. त्यापैकीच आपण मुघलांचं नाव इथं घेऊ शकतो. ओके, आणि ह्या मुघलांपैकीच इथे बोललं जातं की मोहम्मद बिन कासिम जो आहे त्याचं इन्व्हेजन. कोण? मोहम्मद बिन कासिम. त्याचं इन्व्हेजन म्हणजेच काय? मिडायवल इंडिया. मोहम्मद बिन कासिम त्याचंच इन्व्हेजन म्हणजे काय? मिडायवल इंडिया. आणि इथं अगदी सुरुवातीपासूनचा काळ. आणि यांच्या नंतरचा काळ ज्याच्यामध्ये काय झालं? औरंगजेब जो आहे त्या औरंगजेबाची समाप्ती म्हणजेच काय? तुमचा मॉडर्न इंडिया. मॉडर्न इंडिया असं पण म्हटलं गेलंय बऱ्याचशा इतिहासकारांनी. तर काहींनी युरोपियनांचं आगमन हे सुद्धा कारण दिले की तिथून युरोपियनांचं आगमन झालं, तिथून काय झालं सुरू? मॉडर्न इंडिया. वेगवेगळे इतिहासकार आहेत, त्यांनी वेगवेगळी आपल्याला काय दिली? माहिती दिली. ओके, सो अशा पद्धतीने इतिहासकारांनी 3 ग्रुपमध्ये डिवाइड केले इतिहासाला: एन्शियंट, मिडायवल, मॉडर्न. आणि इतिहासकार किती प्रकारचे होते? तर आपल्याला कॉलोनियल, नॅशनलिस्ट, मार्क्सिस्ट आणि मल्टीडिसिप्लिनरी अशा अप्रोचचे आपल्याला इतिहासकार बघायला मिळतात. याच्यानंतर आता ही माहिती तर पूर्ण मिळाली की आपल्याला बेसिक ह्या काय काय गोष्टी आहेत ज्यांचा आधार घेऊन आपल्याला इतिहास शिकण्यास किंवा समजून घेण्यास मदत होईल. तर त्याच्याच पैकी जे सोर्सेस आहेत ते सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट बनतो इतिहास समजून घेताना किंवा रिकन्स्ट्रक्ट करताना. 2 टाईपचे सोर्स आहेत. नॉन लिटरली म्हणजे काय? जेव्हा स्क्रिप्ट नव्हती, ज्यांच्यावर कोणत्या स्क्रिप्टचा उल्लेख नाही किंवा असं काही ज्याला डेसिफर करू शकत नाही, ज्याच्यात लिखित पुरावे नाहीयेत. आणि दुसरा लिटरली म्हणजे असे लिखित पुरावे ज्यांचा संदर्भ, ज्यांना डेसिफर आता पण आपण करू शकतो, ज्याच्यामध्ये रिलिजियस लिटरेचर आहे, सेक्युलर लिटरेचर आहे. आणि नॉन लिटरली मध्ये कॉइन्स आहेत, आर्किओलॉजी आहे, मटेरियल रिमेन्स असणार आहे, इन्स्क्रिप्शन, फॉरेन अकाउंट्स. ओके, आता एकेकाला व्यवस्थित समजून घेऊ.
कॉइन्सचा जो स्टडी केला जातो त्याला न्यूमिसमॅटिक म्हणतात. ओके, न्यूमिसमॅटिक असं म्हणतात कशाला, कॉइन्सच्या स्टडीला. आणि ह्या कॉइन्स आपल्याला असं बोललं जातं इतिहासात की दोन गोष्टी महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांची आपल्याला ओळख करून देतात. एक म्हणजे तेव्हा मेटल कोणतं वापरले, तेव्हाचं तंत्रज्ञान, मेटॉलॉजी काय होती. ओके, आणि दुसरी म्हणजे तेव्हाची इकॉनॉमिकल कंडिशन कशी होती. समजा सोन्याचे कॉइन आहेत तर याचा अर्थ तिथं काय आहे, भरभराट जास्त असणार आहे. पण त्याच ऐवजी लोखंडाचं किंवा जे कॉपर आहे यांचा वापर केला तर आपल्याला काय दिसेल की हा त्यापेक्षा सोन्याचं कॉइन जिथं आहे ते काय आहे, एकदम जास्त फ्लरिश असं एकदम प्रॉस्परस असा एरिया आहे. तर जिथे हे इतर मेटलचे भेटलेत ते काय असणार आहे, परिस्थिती त्यांची थोडीशी यांच्यापेक्षा कमजोर दिसते. म्हणजे इकॉनॉमिकल कंडिशनची माहिती मिळाली कॉइन्समुळे. ओके, त्याच्यानंतर आहे आर्किओलॉजी. ओके, मटेरियल रिमेन्स. आर्किओलॉजीमध्ये बरंचसं मटेरियल आपल्याला सापडतं. ओके, हे काय आहे, एक एक्सकॅव्हेशन. एक्सकॅव्हेशन म्हणजे काय, उत्खनन. आता उत्खननाचे पण बघा दोन आपल्याला प्रकार पाहायला मिळतात. एक आहे व्हर्टिकल उत्खनन आणि दुसरं आहे असं पॅरलल चालणारं. आता व्हर्टिकल काय सांगतं, समजा पुढे आपण हे शिकणारच आहोत पण याच्या इथे पण थोडंसं एक्सप्लेन करते. म्हणजे काय की कोणत्या कोणत्या संस्कृती कधी कधी होत्या बाबा, हे 0 1 2 3 4 जे काय असेल, म्हणजे ही संस्कृती आधी, हे नंतर, हे नंतर, म्हणजे एकाच ठिकाणी किती प्रकारचे कल्चर आलेले होते, एकाच ठिकाणी किती प्रकारचे कल्चर होते, कसे इंटरमिंगल्ड होते यांची माहिती मिळते. तर हे काय असणार आहे, पॅरलल. एक्सटेंट किती बाबा, मौर्य साम्राज्य म्हणता, गुप्ता म्हणता, हरप्पन संस्कृती म्हणता, कुठून कुठपर्यंत एक्सपांड झालेली होती याची माहिती काय मिळते, पॅरलल मध्ये मिळते. ओके, सो हे आर्किओलॉजी एक्सकॅव्हेशन जे आहे याच्यातला महत्वाचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये इतरही मटेरियल आपल्याला सापडतं. त्यांच्या आधारावर आपण काय करतो, इतिहासाचं रिकन्स्ट्रक्शन करतो. त्याच्यानंतर इन्स्क्रिप्शन्स आहेत, एपिग्राफी म्हणतो आपण, जे इन्स्क्रिप्शन लिहिले गेलेले आहेत त्यांना डेसिफर करणं जे आहे त्या तंत्रज्ञानाला आपण काय म्हणतो. जसं कॉइन्सच्या स्टडीला न्यूमिसमॅटिक, तसं इथे एपिग्राफी लक्षात ठेवा. आता हे इन्स्क्रिप्शनचा जर विचार केला तर आपल्या भारतामध्ये सम्राट अशोकाच्या काळातले खूप सारे इन्स्क्रिप्शन आपल्याला पाहायला मिळतात. ओके, ते एक उत्तम उदाहरण ठरेल. आणि इथे फॉरेन अकाउंट आहे. मग फॉरेन अकाउंट मध्ये काय काय येणार, इतर देशाच्या लोकांनी जे लिहिलेलं आहे आपल्याविषयी, जसं मेगास्थेनिस असेल त्याने इंडिका लिहिलं, फा हायन आहे त्यांनी सुद्धा लिहिलेलं, देन द पेरिफ्रस ऑफ इरेथ्रियन सी हे जे बुक आहे हे सुद्धा एक महत्वाचा कॉन्टेंट आहे फॉरेन अकाउंट मध्ये. ओके, सो हे जे फॉरेन अकाउंट म्हणजे कोण, अँबॅसिडर्स लोक, जे राजदूत आलेले आहेत दुसऱ्या देशातून आपल्या देशात आहेत, त्यांनी जे काही लिहिलेलं आहे किंवा व्हिजिटर्स असतील त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते सगळं कशामध्ये जाईल, फॉरेन अकाउंट्स. आणि ते कोणत्या भाषेत असणार आहे, साहजिकच तिकडच्या भाषेत, जसं ग्रीक आहे, लॅटिन आहे. ओके, त्या भाषेमध्ये याचा समावेश असणार आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे लिटररी सोर्सेस. आता लिटररी सोर्सेस मध्ये काय पाहायला मिळतं, रिलिजियस लिटरेचर, रिलिजियस, आणि दुसरं काय आहे, सेक्युलर लिटरेचर. रिलिजियसचा विचार केला, रामायणा, महाभारत, पुराण, हे काय झालं, रिलिजनच्या विषयी लिहिलेलं झालं. सो ते रिलिजियस लिटरेचर मध्ये येणार. त्याचबरोबर समजा जैनिझम मध्ये लिहिलं गेलेलं असणार आहे, बुद्धिझमच्या पिटका असणार आहेत, 3 प्रकारच्या असतात. तर त्या पिटिका आहेत त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. ओके, सो अशा पद्धतीने हे काय झालं, रिलिजियस लिटरेचर झालं. त्याच्यानंतर रामायणा, महाभारत हे सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होईल. त्याचबरोबर आता सेक्युलर लिटरेचर म्हणजे काय, जे सगळ्यांसाठी काय आहे, इक्वल, जिथं कोणतं असं काही हे नाहीये, असा काही कॉन्टेंट नाही की कोणत्या एका धर्माला अनुषंगून लिहिलं गेले, त्याला आपण सेक्युलर लिटरेचर म्हणू. उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर कौटिल्याचं अर्थशास्त्र, देन धर्मशास्त्र वगैरे ही जी पुस्तकं आहेत ना, ह्यांच्यातून काय मिळते आपल्याला, सेक्युलर लिटरेचरची इन्फॉर्मेशन. आणि इतरही बरेच आहेत. ओके, इतरही बऱ्याचशा गोष्टी आहेत. याच्यामध्ये लिखित पुराव्यांमध्ये आपले वेद वगैरे सुद्धा येणार, याच्यामध्ये वेदिक संस्कृतीमध्ये लिहिले गेलेले. तर सगळी ही इन्फॉर्मेशन कशामध्ये येते, पूर्णपणे लिटररी सोर्सेस. आणि आणखी एक इथं सेक्युलरचा एक महत्वाचा पार्ट म्हणजे संगम लिटरेचर. संगम ह्याच्याविषयी आपल्याला याला VIMP करून घ्या, म्हणजे आपण आर्ट अँड कल्चर मध्ये पण पुढे बघणारच, पण ते एक महत्वाचं लिटरेचर मानलं जात आहे. ओके, सेक्युलर मध्ये. अशा पद्धतीने हे लिटरेचर आहेत, सोर्सेस आहेत आपल्याला हिस्ट्री रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी. आपण ज्यांचा
वापर करून घेतोय असे हे सोर्सेस आहेत. आणि यांचाही आपल्याला पुढे पुन्हा अभ्यास येणार आहे. कशामध्ये? आपलं आर्ट अँड कल्चरमध्ये. हे फक्त इंट्रोडक्शन देते तुम्हाला, जेणेकरून महत्वाच्या गोष्टी एक लिंक पुढे कशी करायची आहे तयार, हे आपल्या लक्षात येईल. ओके. सो अशा पद्धतीने आय होप तुम्हाला सगळं लेक्चर समजलेलं असेल. म्हणून आता 5 मिनिटं पुन्हा एकदा पहिल्यापासून एक फास्ट ट्रॅक काय म्हणू शकतो आपण, रिव्हिजन जी आहे ती करून घ्या फटाफट. मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारते, तुम्ही प्रयत्न करायचं की जसं काही तुम्ही क्लासरूम मध्ये आन्सर देताय. ओके. सगळ्यात पहिल्या हिस्ट्रीचं लिहिण्याचं काम कोणी केलं? हिस्टोरिया या ग्रंथातून केलं. आणि कोणी केलं? हेरोडोटसने केलं. म्हणून त्याला काय म्हटलं गेलं? जगाच्या इतिहासाचे जनक. ओके. आणि त्याच्यानंतर भारतीय इतिहासाचे जनक म्हणून कुणाला आपण ओळखतो? मेगास्थेनिस. त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं? इंडिका. ओके. ह्या 2 महत्वाच्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर आपल्याला 2 कॅलेंडर महत्वाचे आहेत, जे आपल्याला टाइमलाईन आणि सेंचुरी बाबत इन्फॉर्मेशन देतील. सेंचुरी म्हणजे काय? तर 100 वर्षाचा काळ, बरोबर ना? आता 21st सेंचुरी चालू आहे, आपण काय लिहिणार? 2001 टू आता पुढचा जो काळ आहे तो पूर्ण. त्याचा स्टडी करताना आपल्याला 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे, एक तर टाइमलाईन आणि दुसरं काय? सेंचुरी. तर ह्या दोन्हींबाबतही मी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे. ओके. सो टाइमलाईन म्हणजे काय? जिथे पूर्णपणे आपण वर्ष, महिने, दिवस असं डिस्ट्रीब्युशन करतोय, असा जो पिरियड आहे त्याला आपण टाइमलाईन म्हणतोय. आणि इतिहासात सणावली खूप महत्वाची मानली जाते, कारण आपल्याला एक लिंक लागते पूर्ण, एक आपण म्हणतो ना कंटिन्युटी ऑफ पास्ट इव्हेंट, तर ती कंटिन्युटी एक राहते आपल्या माइंडमध्ये. ओके. सो ग्रेगोरियन कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये आणि शका कॅलेंडर, ह्या 2 महत्वाच्या गोष्टी होत्या. तर जे ग्रेगोरियन कॅलेंडर आहे ते पोप ग्रेगोरियन यांनी लिहिलेलं, किंवा एक म्हणतो नाही का त्याला फायनल व्हर्जन त्याचं जे आहे ते ग्रेगोरियन यांनी दिलेलं होतं. आणि म्हणून आपण त्याला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतो, जे इंग्लिश कॅलेंडर म्हणून पण प्रचलित आहे. जानेवारी ते डिसेंबर असे 12 महिने त्याच्यामध्ये असतात. आणि प्लस दुसरं कोणतं होतं? शका कॅलेंडर. दोघांमध्ये डिफरन्स कितीचा होता? 78 इयर्सचा. शका डायनेस्टी मधलं कॅलेंडर आहे म्हणून शका कॅलेंडर म्हणून ओळखलं जातं. 78 इयर्सचं त्याच्यामध्ये काय आहे? डिफरन्स आहे. इंग्लिश कॅलेंडर पेक्षा ते पाठीमागे आहे. आणि त्यानंतर आपल्याला इंडियन गव्हर्नमेंटने सुद्धा हे इम्प्लिमेंट केलेलं दिसतंय. त्याला नॅशनल कॅलेंडरचा दर्जा दिलेला दिसतोय. तो कधी दिलेला आहे? 22 मार्च 1957 रोजी. ओके. ह्या झाल्या बेसिक कन्सेप्ट. इतिहासाच्या इव्हेंटला आपण 3 प्रकारामध्ये डिवाइड केलेलं. कोणकोणते होते 3 प्रकार? प्री, प्रोटो आणि हिस्ट्री. ओके. सो आपण प्री हिस्ट्री, प्रोटो हिस्ट्री आणि हिस्ट्री हे पुढे पुन्हा बघायचंच आहे. प्री हिस्ट्री म्हणजे काय होतं? लिखित पुरावे नव्हते. तर प्रोटो हिस्ट्रीमध्ये लिखित पुरावे सापडलेले, काही अशी भाषा जी समजली जाऊ शकते आणि काही असे पुरावे जे अजूनही समजू शकत नाही, त्यांचा उलगडा लागत नाही. आणि लास्ट वन होतं हिस्ट्री, ज्याच्यामध्ये आपल्याला लिखित पुरावे मिळतात. त्याच्यानंतर आर्किओलॉजिकल एक्सकॅव्हेशन मधून मटेरियल मिळतं आणि त्याच्या आधारावर आपण इतिहास लिहितो. ओके. सो हे इतिहासाच्या इव्हेंटचं सुद्धा डिस्ट्रीब्युशन होतं. त्याच्यानंतर आपण आणखी काय बघितलं? कार्बन डेटिंग सारखी मेथड बघितली. कोणता कार्बन वापरला जातो? रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन 14. याचा वापर करून ही मेथड इम्प्लिमेंट केली जाते. शोध कोणी लावलेला? त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे त्यांना नोबेलही मिळालेला होता 1962 मध्ये. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत इथे. यानंतरचा महत्वाचा पार्ट तुमचा होता तो म्हणजे कोणता? हिस्टॉरियन्स. ओके. सो हिस्टॉरियन्स किती प्रकारचे होते? इतिहासकार किती प्रकारचे होते? 4 प्रकारचे होते. पहिले इतिहासकार कॉलोनियल अप्रोचचे होते. ओके. स्कूल्स म्हणजे आपण काय म्हणलेलो? अप्रोचेस आहेत. कॉलोनियल अप्रोचचे होते. दुसरे इतिहासकार कोणत्या प्रकारचे होते? नॅशनलिस्ट अप्रोचचे होते. तिसरे इतिहासकार मार्क्सिस्ट अप्रोचचे होते. आणि चौथे इतिहासकार होते मल्टीडिसिप्लिनरी. तर मोर ऑप्टिमिस्टिक आपल्याला इतिहासकार कोणते वाटतील? मल्टीडिसिप्लिनरी. आणि पहिले त्या काळातील प्रभाव म्हणून त्यांनी लिहिलेला इतिहास होता. ओके. जे कॉलोनियल आणि नॅशनलिस्ट होते त्यांनी कशाच्या आधारावर हिस्ट्रीला रिकन्स्ट्रक्ट केलेलं? एक तर त्यांची एकमेकांची स्पर्धाच होती, बरोबर की नाही? एक निगेटिव्ह होते, दुसरे त्याला पॉझिटिव्ह अप्रोच मांडत होते. कशा चांगल्या गोष्टी हे दाखवत होते, तर एक कॉलोनियल वाले कशा चुकीच्या आणि किती पाठीमागे होती ही संस्कृती हे दाखवत होते. सो हे दोघाही आपल्याला काय दिसते? चुरस पाहायला मिळते. आणि हे कशाच्या बेसवर? रिलिजनच्या बेसवर इतिहास मांडलेला. पॉलिटिकल हिस्ट्रीला त्यांनी जास्त लक्ष दिलं गेलेलं त्यांच्या लिखाणामध्ये. ओके. आणि मार्क्सिस्टने काय केलं? मग मार्क्सिस्ट हिस्टोरियन्स होते, त्यांनी पूर्णपणे बॅलन्स करायचा प्रयत्न केला. सोशो इकॉनॉमिक जो ऍस्पेक्ट आहे तो विचारात घेतला आणि त्याच्या आधारावर इतिहास लिहिला. ओके. आणि लास्ट वन
फक्त पुरावे वगैरे जे आहेत मल्टीडिसिप्लिनरी त्याच्या आधारावर त्यांनी काय केला, इतिहास लिहिला. आय होप तुम्हाला सर्व लेक्चर समजलंच असेल. कोणत्या क्वेरीज असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. एक रंजक असा प्रवास पुढे आपल्याला बघायचा आहे आणि ह्याच लेक्चर मधून पुढे सगळं लेक्चर समजायला तुम्हाला सोपा होईल. आणि ते लेक्चर म्हणजे कोणतं आहे, स्टोन एज. कसा माणूस घडला आणि एकदम ज्या स्टेजेस होत्या त्या अगदी आपण तिथे काय बघणार आहोत, डिटेलमध्ये बघणार आहोत. कसं आर्ट अँड कल्चर आपलं होतं ह्या गोष्टी आपल्याला तिथे पाहायच्या आहेत. त्याची जर्नी आणि त्याचबरोबर ऐतिहासिक गोष्टींचा आधार घेऊन आपल्याला उलगडा लागत कोणता कोणता काळ होता, कसा काळ डिस्ट्रीब्यूट झालेला हे आपल्याला शिकायचं आहे. अगदी रानटी अवस्थेपासून ऍग्रिकल्चर पर्यंतच्या सगळ्या गोष्टी. ओके, सो स्टे ट्यून. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.